ദശകം 33 അംബരീഷചരിതം. വൈവത്സദാഖ്യമനുപുത്രനഭാഗജാതനാഭാഗ നാമഗണരേന്ദ്രസുതോംബരീഷഃ സപ്താർണവാമൃതമഭി ദഹിതോऽപി രേമേ തത്സംഗിഷു ത്വയി ച മഗ്നമനഃ സദൈവ തത്പ്രീതയേ സകലമേവ വിഷൺവതോऽസ്യ ഭക്തൈവ ദേവനജിരാത് അമൃതാ പ്രസാദം യേനാത്യയാതനമൃതേऽപ്യഭിരക്ഷണാർത്ഥം ചക്രം ഭവാൻ പ്രവിദധാര സഹസ്രധാരം स द्वादशी व्रतमदो भवदर्शनार्थं वर्षं ददो मधुवने यमुनोपकण्डे पत्न्या समं सुमनसा महतीं वितन्वन् पूजां द्विजेषु विसृजन् पशुशक्तिकोटे तत्रादपारणदिने भवदर्शनान्ते दुर्वासदास्य मुनिना भवनं प्रवेदे भोक्तुं मृतश्च सर्पेण पराप्तिशीलो मन्दं जगामयमुनां नियमान् विदास्यन् प्राप्यादपारणमुः समाप्तिघेताते वारैव पारणमकारि भवत्परेण प्राप्तो मुनिस्तददिव्यदृशा विचानन् क्षिप्यन् कृतो धृतजडो कृत्यां च ताम् असिधरां भुवनं दगन्तीम् अग्रे विवेक्ष नृगतिर्नवदा च कम्बे तद्भक्तपादमभिवीक्ष सुदर्शनं ते कृत्यानलं शरभयन् मुनिमन्वदावेत् दावन्नशेष भुवनेषु वियास पश्यन् विश्वत्र चक्रमभिदे गतवान् विरिञ्जम् कक्कालचक्रमभिलङ्घयदित्यपास्तः सर्वं ययौ सत भवन्तमवन्ददैव भूयो भवन्निलयमेच मुनिं नमन्तम् प्रोजे भवान् अहमृषे ननु भक्तदातः ज्ञानं तपश्च विनयान्वितमेव मान्यं यास्यम्बरेशपदमेव भजेति भूमन् तावत्समेत मुनिनाथ गृहीतपादो राजापसृत्य भवदस्त्रमसावनौषेत् चक्रे गदे मुनिरदादखिलाशिषोऽस्मै तद्भक्तिमागति कृते विकृपां च संसन् राजा प्रदीक्ष मुनिमेघसमामनाश्वान् सम्भोज्य साधु तमृषिं विसृजन् प्रसन्नं भुक्त्वा स्वयं त्वयि ततोऽभिदृढं ततोऽभूत् सायुज्यमाभज समां पवनेशपायाः। ॐ श्री सुदर्शनाय नमः। सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द।